नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नितीन जाधव. मित्रांनो, आज आपण सप्टेंबर महिन्याचे पूर्ण चालू घडामोडी बघणार आहोत. मित्रांनो, टोटल 40 प्रश्न बघणार आहोत. व्हिडिओला स्किप नका करू, व्हिडिओ पूर्ण पहा, जेणेकरून सर्व प्रश्न तुम्हाला व्यवस्थितपणे समजेल. प्रश्न क्रमांक 1 बघा, 2025 पुरुष आशियाई कप कोणत्या देशाने जिंकलेला आहे? प्रश्न काय मित्रांनो, 2025 पुरुष आशियाई कप कोणत्या देशाने जिंकलेला आहे? याचा राईट आन्सर मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 भारत. भारत या देशाने पुरुष आशियाई कप जिंकलेला आहे. प्रश्न क्रमांक 2 बघा, छत्रपती संभाजी महाराज यांचे जगातील सर्वात उंच 100 फूट शिल्प कोठे उभारण्यात आले आहे? तर पहा, छत्रपती संभाजी महाराज यांचे जगातील सर्वात उंच 100 फूट शिल्प कोठे उभारण्यात आले आहे? याचा राईट आन्सर मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 पुणे. पुणे या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांचे जगातील सर्वात उंच आणि 100 फूट शिल्प पुणे या ठिकाणी उभारण्यात आलेला. क्रमांक 3 बघा, पाकिस्तानने कोणत्या अरब देशासोबत संरक्षण करार केला आहे? प्रश्न काय मित्रांनो, पाकिस्तानने कोणत्या अरब देशासोबत संरक्षण करार केला आहे? याचा राईट आन्सर मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 सौदी अरेबिया. सौदी अरेबिया या देशासोबत संरक्षण करार केलेला आहे. प्रश्न क्रमांक 4 बघा, दरवर्षी प्रथम उपचार दिवस केव्हा साजरा केला जातो? प्रश्न काय आहे, दरवर्षी प्रथम उपचार दिवस केव्हा साजरा केला जातो? याचा राईट आन्सर मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 10 सप्टेंबर. 10 सप्टेंबर या दिवशी प्रथम उपचार हा दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 5 बघा, जागतिक शांतता निर्देशक 2025 मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? तर पहा, जागतिक शांतता निर्देशक 2025 मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? याचा राईट आन्सर मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 115. 115 हे भारताचा. प्रश्न क्रमांक 6 बघा, खालीलपैकी कोणाला 2023चा 55वा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे? प्रश्न काय आहे, खालीलपैकी कोणाला 2023चा 55वा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे? याचा राईट आन्सर मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 मोहनलाल. मोहनलाल यांना 2023चा 55वा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा, सुशीला कार्के या कोणत्या देशाच्या पहिला महिला पंतप्रधान झालेला आहे? तर पहा, सुशीला कार्के या कोणत्या देशाच्या पहिला महिला पंतप्रधान झालेला आहे? याचा राईट आन्सर मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 नेपाळ. नेपाळ या देशाच्या सुशीला कार्के पहिल्या महिला पंतप्रधान झालेला आहे. प्रश्न क्रमांक 8 बघा, परदेशी गुंतवणुकीत कोणते राज्य पहिल्या स्थानावर आलेलं आहे? तर पहा, परदेशी गुंतवणूक कोणते राज्य पहिल्या स्थानावर आलेलं आहे? याचा राईट आन्सर मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 महाराष्ट्र. महाराष्ट्र हे पहिल्या स्थानावर आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 9 बघा, महाराष्ट्र राज्याचा राज्यपालाचा अतिरिक्त पदभार कोणाकडे देण्यात आलेला आहे? प्रश्न काय आहे, महाराष्ट्र राज्याचा राज्यपालाचा अतिरिक्त पदभार कोणाकडे देण्यात आलेला आहे? याचा राईट आन्सर मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 आचार्य देवव्रत. आचार्य देवव्रत यांच्याकडे राज्यपालाचा अतिरिक्त पदभार देण्यात आलेला आहे. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10 बघा, रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पहा, रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? याचा राईट आन्सर मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 सतीश कुमार. सतीश कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 11 बघा, कोणत्या देशाने सलग 55व्या वर्षी लोकसंख्येच्या तुलनेत 100 वर्षाच्या लोकसंख्येचा विक्रम प्रस्थापित केला आहे? याचा राईट आन्सर मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 जपान. प्रश्न क्रमांक 12 बघा, राज्य ऊर्जा दक्षता निर्देशक 2024 जाहीर झालेला आहे. त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचा कितवा क्रमांक आहे? याचा राईट आन्सर मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 पहिला क्रमांक महाराष्ट्र राज्याचा आहे. प्रश्न क्रमांक 13 बघा, महालेखा नियंत्रक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? प्रश्न काय आहे, महालेखा नियंत्रक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? याचा राईट आन्सर मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 TCA कल्याणी. TCA कल्याणी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 14 बघा, दरवर्षी जागतिक नारळ दिवस केव्हा साजरा केला जातो? प्रश्न काय आहे, दरवर्षी जागतिक नारळ दिवस केव्हा साजरा केला जातो? याचा राईट आन्सर मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 सप्टेंबर. 2 सप्टेंबर या दिवशी जागतिक नारळ दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 15 बघा, कोणत्या राज्य सरकारने अग्निवीरांसाठी सरकारी नोकरी 10% आरक्षण दिले आहे? तर पहा, कोणत्या राज्य सरकारने अग्निवीरांसाठी सरकारी नोकरी 10% आरक्षण दिलेले आहे? याचा राईट आन्सर मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 उत्तराखंड. उत्तराखंड या राज्याने अग्निवीरांसाठी नोकरी या ठिकाणी 10% आरक्षण दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 16 बघा, IMFच्या कार्यकारी संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पहा, IMFच्या कार्यकारी संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? याचा राईट आन्सर मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 उर्जित पटेल. उर्जित पटेल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
प्रश्न क्रमांक 17 बघा, दरवर्षी आंतरराष्ट्रीय शांतता दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? प्रश्न काय आहे? दरवर्षी आंतरराष्ट्रीय शांतता दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 21 सप्टेंबर. 21 सप्टेंबर हा दरवर्षी आंतरराष्ट्रीय शांतता दिवस म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 18 बघा, व्हॉट्सअपद्वारे प्रशासन सेवा सुरू करणारे राज्य जगातील पहिले राज्य बनलेलं आहे. काय प्रश्न? व्हॉट्सअपद्वारे प्रशासन सेवा सुरू करणारे कोणते राज्य देश जगातील पहिले राज्य बनलेलं आहे? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 2 आंध्र प्रदेश. प्रश्न क्रमांक 19 बघा, CP राधाकृष्ण हे भारताचे कितवे उपराष्ट्रपती झालेले आहे? काय प्रश्न? CP राधाकृष्ण हे भारताचे कितवे उपराष्ट्रपती झालेले आहे? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 3 15वे. प्रश्न क्रमांक 20 बघा, 2025चा रॅमन मॅग्सेस पुरस्कार कोणी जिंकलेला आहे? प्रश्न काय आहे? 2025चा रॅमन मॅग्नेस पुरस्कार कोणी जिंकलेला आहे? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 3 एज्युकेटेड गर्ल्स NGO यांनी जिंकलेला आहे. प्रश्न क्रमांक 21 बघा, कोणत्या देशाने अलीकडचं K-व्हिसा सुरू करण्याची घोषणा केली आहे? प्रश्न काय आहे? कोणत्या देशाने अलीकडची K-व्हिसा सुरू करण्याची घोषणा केली आहे? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 3 चीन. प्रश्न क्रमांक 22 बघा, मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे? तर पहा, मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र. महाराष्ट्र या राज्यात विद्यार्थी विज्ञान वारी हा सुरू. प्रश्न क्रमांक 23 बघा, कोणत्या राज्याने बेरोजगार पदवीधरांसाठी ₹1000 मासिक भत्ता जाहीर केलेला आहे? प्रश्न काय आहे? कोणत्या राज्याने बेरोजगार पदवीधरांसाठी ₹1000 मासिक भत्ता जाहीर केलेला आहे? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 2 बिहार. बिहार या राज्याने ₹1000 मासिक भत्ता जाहीर केलेला आहे. प्रश्न क्रमांक 24 बघा, स्वच्छ वायू संरक्षणात कोणते शहर अव्वल स्थानी आलेलं आहे? प्रश्न काय आहे? स्वच्छ वायू संरक्षणात कोणते शहर अव्वल स्थानी आलेलं आहे? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 3 अमरावती. अमरावती हे शहर स्वच्छ वायू संरक्षण हे शहर अव्वल स्थानी आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 25 बघा, नुआखाई सण प्रामुख्याने भारतातील कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर पहा, नुआखाई सण भारतात कोणत्या राज्यात साजरा केला जातो? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 4 ओडिसा. ओडिसा राज्यात नुआखाई हा सण साजरा करतात. प्रश्न क्रमांक 26 बघा, 2027ची SCO शिखर परिषद कुठे आयोजित केली जाईल? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 4 पाकिस्तान. पाकिस्तान या ठिकाणी 2027ची SCO शिखर परिषद आयोजित केली जाईल. प्रश्न क्रमांक 27 बघा, जागतिक गेंडा दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? प्रश्न काय आहे? जागतिक गेंडा दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 4 22 सप्टेंबर. 22 सप्टेंबर या दिवशी जागतिक गेंडा दिवस साजरा करण्यात येतो. प्रश्न क्रमांक 28 बघा, राजस्थानातील कोणत्या जिल्ह्यात लिथियमचा मोठा साठा आढळला आहे? प्रश्न काय आहे? राजस्थानातील कोणत्या जिल्ह्यात लिथियमचा मोठा साठा आढळला आहे? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 2 नागरी जिल्हा. नागरी जिल्हा या ठिकाणी लिथियमचा मोठा साठा आढळला आहे. प्रश्न क्रमांक 29 बघा, आशिया हॉकी विश्वचषक 2025चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 भारत. भारत या देशाने आशिया हॉकी विश्वचषक 2025चे विजेतेपद जिंकलेलं आहे. प्रश्न क्रमांक 30 बघा, भारताने सप्टेंबर 2025 मध्ये कोणत्या अरब देशात QR कोड आधारित UPI सुरू सेवा केली आहे? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 2 कतर. कतर या देशात QR कोड आधारित UPI सुरू सेवा केलेली आहे. प्रश्न क्रमांक 31 पहा, भारताचे उपराष्ट्रपती म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? प्रश्न काय आहे? भारताचे उपराष्ट्रपती म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 2 CP राधाकृष्ण. CP राधाकृष्ण यांची उपराष्ट्रपती नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 32 पहा, आंतरराष्ट्रीय धर्मादाय दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? प्रश्न पहा, आंतरराष्ट्रीय धर्मादाय दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 4 5 सप्टेंबर. 5 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 33 पहा, कोणती ट्रेन भारतातील सर्वात वेगवान ट्रेन बनलेली आहे? प्रश्न पहा, कोणती ट्रेन भारतातील सर्वात वेगवान ट्रेन बनलेली आहे? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 3 नमो भारत. नमो भारत ही भारतातील सर्वात वेगवान ट्रेन आहे. प्रश्न क्रमांक 34 पहा, NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंज चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 इजित श्रीनिवास. इजित श्रीनिवास यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
प्रश्न क्रमांक 35 पहा, कोणत्या राज्याच्या विधानसभेत भिक्षा मागण्यावर बंदी घालणारे विधेयक मंजूर केली आहे? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 2 मिझोराम या राज्याने बंदी घाललेली आहे. प्रश्न क्रमांक 36 पहा, भारताच्या पहिल्या पंतप्रधान मित्रा पार्कच्या पायाभरणी कोणत्या राज्यात करण्यात आली आहे? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 4 मध्य प्रदेश या राज्यात करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 37 पहा, भारताने कोणत्या राज्यामध्ये सेमीकंडक्टरसाठी OSAT सुविधा सुरू केली आहे? प्रश्न काय आहे, भारताने कोणत्या राज्यामध्ये सेमीकंडक्टरसाठी OSAT सुविधा सुरू करण्यात आलेली आहे? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 3 गुजरात. प्रश्न क्रमांक 38 पहा, आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषद 2025 कोणत्या देशात आयोजित करण्यात आलेली आहे? प्रश्न काय आहे, आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषद 2025 कोणत्या देशात आयोजित करण्यात आलेली आहे? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 भारत या देशामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडत असेल तर चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. प्रश्न क्रमांक 39 पहा, दरवर्षी जागतिक बांबू दिवस केव्हा साजरा केला जातो? प्रश्न काय आहे, दरवर्षी जागतिक बांबू दिवस केव्हा साजरा केला जातो? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 3 18 सप्टेंबर या दिवशी बांबू दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 40 पहा, कोणत्या देशाने 17 सप्टेंबर हा दिवस शोक दिवस म्हणून घोषित केला आहे? प्रश्न काय आहे, कोणत्या देशाने 17 सप्टेंबर हा दिवस शोक दिवस म्हणून घोषित केला आहे? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 नेपाळ या देशाने 17 सप्टेंबर हा शोक दिवस म्हणून घोषित केलेला आहे.